नमस्कार. नम्रता क्रिएशन या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज आपण मोत्यांचे नवीन प्रकारचे फूल शिकणार आहे आणि त्या फुलाची रांगोळी कशी करायची ते शिकणार आहे. तर ते फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. रंगीत मोती, पांढरे मोती दोघंही 5 नंबरचे आहे. नायलॉन धागा कापण्यासाठी कात्री आणि सुई. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी आज ही व्हिडिओ करण्याकरता मॅट केलेली आहे. पहा, ही अशी या प्रकारची मॅट मी बनवलेली आहे. ह्याच्यासुद्धा मी ऑर्डर घेते. तर कोणाला पाहिजे असल्यास मला व्हॉट्सअप नंबरवरती कॉल करावा, मी तुम्हाला नंबर देईल. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा, ही अशा प्रकारची मॅट मी व्हिडिओ करण्याकरता बनवलेली आहे आणि ह्याच्या ऑर्डरी मी पूर्ण केलेली आहे. आणि कोणाला घ्यायचे असतील तर त्यांनी मला त्वरित ऑर्डर द्यावी. हे अशा प्रकारची मॅट मी बनवलेली आहे. कॉमेंट्सद्वारे मला कळवा मॅट आवडले की नाही, कलर कॉम्बिनेशन आवडले की नाही. चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये सुरुवातीला 6 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे अशा प्रकारचं फूल आपल्याला बनवायचं आहे. हे पहा, हे 6 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि आता त्याचा आपल्याला गोल करायचा आहे. तो गोल कसा, गाठ आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची. ही पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा गोल आपला इथे तयार झालेला आहे. आता आपण पुढच्या सगळ्या मोत्यातनं सुई एकदा बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होतो. हे पहा, हा असा आपला गोल इथे झालेला आहे. फूल एकदम सोपं आहे करायला, करून पहा. 6 नंबरच्या मोत्यात सुद्धा हे फूल होतं. कलर कॉम्बिनेशन तुम्ही वेगळे घेऊ शकतात, पण मला 5 नंबरच्या मोत्यातच हे फूल आवडलेलं आहे, म्हणून मी 5 नंबरच्या मोत्यात हे केलेलं आहे. हा असा आपला इथे गोल तयार झाला. पहा, आता आपण ह्या 2 मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 2 पांढरे मोती घेतले. एक रंगीत मोती घेतला. मी इथे पिवळा मोती घेतलेला आहे. तुम्ही कुठलेही कलर वापरून हे फूल बनवू शकतात. हे पहा, हे असे आपण 4 मोती धाग्यात ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. ही अशी आपली इथे एक पाकळी तयार झाली. परत आपण पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. सुई ओढण्याकरता मी आता हा छोटासा चिमटा घेतलेला आहे, कारण 5 नंबरच्या मोत्यातून आपण बऱ्याच वेळेला सुई फिरवतो तर धागा निघत नाही, सुई बाहेर निघत नाही. त्याच्याकरता मी आत्ताच हा चिमटा घेतलेला आहे.
हे पहा, ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि आता परत इथे आपल्याला 2 पांढरे मोती, एक पिवळा मोती आणि एक पांढरा मोती असे 4 मोती ओवून घ्यायचे आहे. 2 पांढरे, एक पिवळा, एक पांढरा. आणि हा जो वरचा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढची. हा पांढरा मोती, ही अशी सुई आपण बाहेर काढली, धागा ओढला आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्याजवळचा एक मोती. ह्या पुढच्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा. आता परत इथे आपल्याला 2 पांढरे, हा पूर्ण गोल आपल्याला आता असाच करायचा आहे 5वी पाकळीपर्यंत. 6व्या पाकळीला आपल्याला वेगळा करायचा आहे. 2 पांढरे, एक रंगीत, एक पांढरा. परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत धागा ओढून घ्यायचा आहे. परत आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे. परत इथे आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 2 पांढरे मोती घेतले, एक पिवळा मोती घेतला आणि एक पांढरा मोती घेतला. असे 4 मोती आपण ओवून घेतले आणि परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आणि परत आता आपण ह्या एका ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती, परत त्याच्याजवळचा एक मोती, अशी सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता परत आपल्याला इथे 2 पांढरे, एक पिवळा आणि एक पांढरा असे 4 मोती ओवून घ्यायचे आहे. आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. परत आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. आता पहा, सुरुवातीला आपण 2 पांढरे, एक रंगीत, 2 पांढरे असे मोती सुईमध्ये ओवून घेतले. आणि नंतर आपण 2 पांढरे, एक रंगीत, एक पांढरा असे मोती ओवून घेतले. आता इथे पहा, आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता हा मधला एक रंगीत मोती आहे, ह्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. ही सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा. आता इथे हे 3 मोती आहे. आता परत आपल्याला इथे 3 मोती घ्यायचे, एक पांढरा, एक रंगीत आणि एक पांढरा. हे असे 3 मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले आहे. आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. तर ह्या मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने अशी बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घेतला. आता इथे ही आपली दुसरी स्टेप झाली. हा गोल झाला, ही दुसरी स्टेप झाली. हा आपला इथे षटकोनी आकार तयार झालेला आहे. आता आपल्याला ह्या 2 मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढायची आहे. आणि हा एक रंगीत मोती. तर सुई कशी बाहेर काढायची पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत हा एक पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे. परत हा एक पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आणि आता इथे पहा, इथे आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहे. 2 रंगीत मोती घ्यायचे आहे.
एक पांढरा, 2 रंगीत, 1 पांढरे असे 3 मोती आपल्याला धाग्यात ओवून घ्यायचे आहे. 1 पांढरा, 2 रंगीत आणि 1 पांढरा असे 4 मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले आहे. आणि हा जो पांढरा मोती आहे, हे 2 मोती ह्याच्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची. ही आपली तिसरी स्टेप इथे सुरू झालेली आहे. हे पहा, हा असा इथे आपला गोल तयार झाला 6 मोत्यांचा. आता लगेच आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढू. ह्याच्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर इथे आपल्याला 1 पांढरा, परत 1 पांढरा, 2 पांढरे मोती घ्यायचे, 1 रंगीत मोती घ्यायचा आणि 1 पांढरा मोती घ्यायचा. असे 4 मोती ओवले आणि हा जो पांढरा मोती ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा. आता आपण परत ह्या एका रंगीत पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि हे 2 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता इथे हे 3 मोती आहेत पांढरे. तर आता आपल्याला इथे 1 पांढरा मोती आणि 2 रंगीत मोती असे धाग्यात 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि हा जो पांढरा मोती ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत हे जो वरचे 2 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण आणि ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हे असं इथपर्यंत आपल्याला करायचं आहे. नंतर मग पुढचं दाखवते, पुढचे मी रांगोळी करून दाखवते कशी करायची ती. हे पहा, असं इथपर्यंत आपलं पाकळ्या झालेल्या आहे. आता आपल्याला 1 2 3 हे 3 पांढरे, हे 3 मोती, 1 पांढरा, 1 रंगीत, 1 पांढरा. आता मी ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली, ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. तिसरी स्टेप झाली आपली ही. आता इथे आपल्याला 1 पांढरा मोती, 1 रंगीत मोती आणि 1 पांढरा मोती असे 3 मोती आपण इथे धाग्यात ओवून घेतलेले आहे. आणि ह्या इकडच्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपण अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा. हा आपला इथे परत दुसरा षटकोन आकार तयार झालेला आहे. आता आपल्याला चौथी स्टेप बनवायची. चौथी स्टेप कशी बनवायची ते पहा. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली. या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली तर धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला खाली लांब मोठ्या पाकळ्या बनवायच्या आहे. तर मी ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि आता हे 2 रंगीत मोती आहेत. ह्या 2 रंगीत मोत्यातला हा जो एक रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेऊ. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 6 पांढरे मोती आपण ओवून घेतले पहा. आणि 1 रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. हा 1 रंगीत मोती ओवून घेतला आणि हा रंगीत मोती बाजूला करून ह्याच्यावरचा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. ही सुई आपण बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढून घेतली आहे. मोती मागे सरकवून घ्यायचे आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपण इकडे 6 मोती ओवलेले पांढरे. इथे आपण हा 1 मोती आणि 5 पांढरे मोती धाग्यात ओवून घेऊ. अशा आपल्या ह्या 2-2 मोती, जिथे जिथे 2-2 मोती आहे तिथे 2-2 पाकळ्या तयार होतात. आता आपण 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 5 मोती ओवून घेतले आणि हा जो रंगीत मोती ह्याच्यातनं आपण सुई बाहेर करून हे 6 मोती ओवले. त्याच्या अलीकडचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातनं सुई आपण अशी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतला.
ही आपली इथे एक पाकळी तयार झाली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता हे जे दोन रंगीत मोती आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढू आपण. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. परत पुढच्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि हा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई आपण अशी बाहेर काढून घेतलेली आहे. अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता इथे आपल्याला 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. सहा पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर एक रंगीत मोती आपल्याला ओवून घ्यायचा आहे. मोती असे बाजूला वरती सरकवून घ्यायचे आहे आणि हा एक रंगीत मोती बाजूला करून ह्या वरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने अशी बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. जितका तुम्ही धागा व्यवस्थित ओढाल तितकी आपली पाकळी सुंदर येते. हे पहा. आणि आता परत आपल्याला 2 पांढरे मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे 2 पांढरे मोती ओवून घेतले. आता ही जी पाकळी आपण केलेली आहे त्या पाकळीत ही 6 मोत्यांची पाकळी केली. 6 मोत्यांच्याच पाकळ्या करायच्या आपल्याला. आता आपण इकडे 6 मोती ओवले. इथे 6 मोती त्याकरता आपण 1 2 3 4 5 6 हे 6 मोती. ते ह्या वरच्या 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ. हे आपल्या इथे 2 पाकळ्या तयार झाल्या. पहा, धागा ओढून घ्यायचा आहे. असा धागा ओढून घेतल्यानंतर परत आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. परत हा पांढरा मोती, हा एक रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. परत हा पांढरा मोती आणि हे जे 2 रंगीत मोती त्याच्यातल्या ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला. आता इथे परत आपल्याला तशीच पद्धत करायची आहे. 6 मोती आपण परत धाग्यामध्ये ओवून घेऊ. सहा मोती ओवले, एक रंगीत. असे आपण एकूण 7 मोती दरवेळेस धाग्यामध्ये ओवून घेतो आहे. हे 7 मोती ओवून घेतल्यानंतर हा रंगीत मोती बाजूला करायचा आहे. ह्यावरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे आपलं हे फुलाची डिझाईन तयार होत आलेली आहे. पहा, परत आपल्याला इथे 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 5 पांढरे मोती ओवून घेतले आपण. आणि परत आता आपल्याला ह्याच्यातून आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढली ह्या रंगीत मोत्यातनं. आता त्याच्या शेजारचा हा जो अलीकडचा पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई आपण अशी परत बाहेर काढू समोरच्या दिशेने. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. पहा. आणि आता परत हे 2 रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची समोरच्या दिशेने. ही अशी सुई बाहेर काढली. आता वरचा एक जवळचा हा पांढरा मोती, हा एक रंगीत आणि हा एक पांढरा, असे 2 मोती इथे आहेत. ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण अशी बाहेर काढून घेऊ. ही अशी सुई बाहेर काढली. आता इथे परत आपल्याला 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 6 पांढरे मोती ओवून घेतले. एक रंगीत मोती घ्यायचा आहे आणि परत हा रंगीत मोती बाजूला करून ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. पहा, धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपल्या 2च पाकळ्या करायच्या राहिलेल्या आहे. आता आपण परत 2 पांढरे मोती धाग्यात ओवून घेऊ.
आणि ही जी पाकळी केलेली आहे त्या पाकळीतल्या 1 2 3 हा 3 नंबरचा मोती ह्याच्यातून सुई आपण वरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. तुम्हाला रांगोळी आवडली की नाही ते मला कॉमेंटद्वारे कळवा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. हे पहा, ह्या मोत्यातनं सुई आता आपण बाहेर काढून घेऊ. हा एक रंगीत मोती, ह्याच्यातनं सुई आपण समोरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. आपण इथे 2-2 पाकळ्या तयार केलेल्या आहे. आता आपल्याला ह्या 2 मोत्यांमध्ये 2 पाकळ्या करायच्या आहेत. आता ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. परत हा एक पांढरा मोती आणि ह्या 2 रंगीत मोत्यांमधला हा एक रंगीत मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला शेवटची पाकळी बनवायची. त्याच्याकरता आपण धाग्यामध्ये परत 6 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 6 पांढरे मोती ओवून घेतले. एक रंगीत मोती ओवून घेतला आणि हा रंगीत मोती बाजूला करून त्याच्यावरचा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. ही सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला. मोती व्यवस्थित मागे सरकवायचे, धागा पद्धतशीर ओढून घ्यायचा. आता परत आपल्याला इकडे 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 5 पांढरे मोती ओवून घेतले आणि हा जो अलीकडचा पांढरा मोती आहे ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा. हा धागा ओढून घेतला. आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यात सुई बाहेर काढू. त्याच्याकरता हे 2 रंगीत मोती आहे, ह्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे आपली ही फुलाची डिझाईन तयार झालेली आहे. आता हा एक पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. इथे आता आपल्याला परत 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 6 पांढरे मोती ओवून घेतले. एक रंगीत मोती ओवून घेतला. आणि हा रंगीत मोती बाजूला करून ह्या वरच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण वरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतली. माझा व्हिडिओ तुम्ही अगदी पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कोणत्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे ते. आता परत आपण इथे 2 मोती पांढरे ओवून घेणार आहे आणि ह्या 3 नंबरच्या मोत्यातनं सुई बाजूला वरती काढायची आहे. तिघही मोत्यातनं अशी सुई वरती काढून घेतली. पहा, धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपली ही डिझाईन इथे झालेली आहे. आता मी गाठ पाडून घेते आहे. पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. इथे मी आता गाठ पाडून घेणार आहे. गाठ पाडून घेतली. उरलेला धागा मी कात्रीने कापून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपली डिझाईन इथे झालेली आहे. हे पहा, आपली मोत्याच्या फुलांची डिझाईन.
हा इथे आपला चौकोनी आकार तयार होतो पहा मध्ये. कॉमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला रंग आवडले की नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण आता लवकरच पुढच्या व्हिडिओला भेटूया.